विषय एक असा आहे की मनसेनेही या सगळ्या विषयामध्ये त्यांच्याही काही युनियन्स आहेत, कामगार संघटना आहेत, वाहतूक संघटना आहेत. त्यात त्यांनी असं म्हटलं, त्यांचे नेते म्हणतात समजा जर नाही मराठी आली तर तुम्ही महाराष्ट्रातून मुंबईतून चालते व्हा. नाही तर मुंबईतून चालते व्हा असं जर म्हटलं तर हे अजिबात योग्य नाही. कारण मराठीच्या मुद्द्यावर आम्ही जरूर आम्हाला मराठीचा अभिमान आहे, पण तुम्हाला मराठी आलंच नाही तर तुम्ही चालते व्हा अशा पद्धतीची भूमिका घेतली तर मुंबईचं जे आर्थिक राजधानीचं जे कॅरेक्टर आहे हे कॅरेक्टर पुसून जाण्याची शक्यता आहे. आणि आपल्याला किर्लोस्कर आणि असे मराठी उद्योगपती तर आपल्याला लाभलेलेच आहेत, पण टाटा, बिर्ला, मफतलाल, गोदरेज, अदानी, अंबानी असे सगळे नॉन मराठी लोक आहेत. या नॉन मराठी लोकांनी करोडो लोकांना रोजगारी दिलेला आहे, त्यांनी मराठीवर प्रेमी केलेलं आहे. ते अनेक लोक मराठी शिकलेलं पण आहेत. पण मला वाटतं की आता इतर जे उद्योगपती आहेत त्या उद्योगपतींना आता काही लोकांना मराठी येत नाही आहे, तर आता आपण सगळ्यांच्या विरोधामध्ये दादागिरी केली तर मुंबईला न्याय देतो असं होणार नाही आहे. मराठीच्या नावाखाली मुंबईचा अपमान होणं अत्यंत अयोग्य आहे. मुंबई ही व्यापक आहे, मोठ्या मनाची आहे. त्यामुळं मनसेच्याही नेत्यांना माझी नम्र विनंती आहे की राज ठाकरे मराठी भाषेचा अभिमान बाळगणारे आहेत, त्याच्यात आम्ही सुद्धा आहोत. पण या ठिकाणी आपल्या जे आपले गरीब आहेत, आपले ऑटो रिक्षावाले, त्यांच्यावर मला वाटतं दादागिरी करणं योग्य नाही असं आपलं मत आहे. आठवले आणखी एक या व्यतिरिक्त विषय आहे की असं म्हटलं जात आहे की केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होतील असं म्हटलं जाते की दाट शक्यता व्यक्त केली जाते. तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळात आहात, तुम्ही दिल्लीत असता, तुमची काय माहिती आहे की लवकरच काही फेरबदल अपेक्षित आहेत का? मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. कारण आता एकतर इलेक्शन होऊन आता 2.25 वर्ष होत आलेले आहेत, 2.5 वर्ष होत आलेले आहेत. आणि मला असं वाटतं की आता जो विस्तार आहे तो प्रत्येक वेळेला 2 वर्षांचा विस्तार झालेला आहे. ज्याच्या वेळेला 14 मध्ये 19 मध्ये असा विस्तार नंतर झालेला आहे. तर विस्तार हा लवकरच होण्याची शक्यता आहे. जे पुढचं विंटरचं अधिवेशन आहे, हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर विस्तार होण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये काही मंत्र्यांना राज्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे, काही नवीन मंत्र्यांना घेतलं जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये अनेक सगळ्या जातींचं संतुलन करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींचा राहणार आहे. आणि सर्व जातीच्या MP नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये घेण्याच्या संबंधामध्ये चर्चा सुरू आहे. आणि मला असं वाटतं की लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. पण महाराष्ट्रातून कोणाला घेतलं जाईल की नाही ते मला माहिती नाही. महाराष्ट्राचा विषय काढला तर अनेकदा चर्चा अशी असते की देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीमध्ये बोलावलं जाईल. तुमची काय माहिती आहे की फडणवीस केंद्रीय मंत्रिमंडळात जातील? नाही, माझ्यापेक्षा संजय राऊत यांना सगळी माहिती आहे. म्हणजे संजय राऊत यांना सगळी माहिती आहे की त्यांना नरेंद्र मोदी यांनी फोन करून सांगितलेलं आहे की मी आता देवेंद्र फडणवीस यांना तिथं बोलवणार आहे आणि उद्धव ठाकरे यांनी आता आमच्यासोबत यावं आणि त्याला मी मुख्यमंत्री करणार आहे असं कदाचित त्यांना सांगितलेलं असावं. पण ठीक आहे, आता एकतर देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाण्यात विषय नाही आहे. देवेंद्र फडणवीस यांना 5 वर्षासाठी मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस हे इथंच राहणार आहेत आणि संजय राऊत हे दिल्लीमध्ये राज्यसभेतच राहणार आहेत. त्यामुळं चला खाली सर एक मराठी होता आरबीआयचा सचिन खरात काल आरबीआय गटाचे अध्यक्ष आहेत. सचिन खरात यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, एक प्रकारचा पाठिंबा दर्शवलेला आहे. कशाला? महायुतीला. आता तू काय नाही, सचिन खरात आमचाच कार्यकर्ता आहे. तो आमच्या गटातून फुटून तो त्यांनी वेगळा पक्ष बनवलेला आहे. आणि सचिन खरात हा अजित दादांसोबत होता, नंतर शरद पवारांच्या सोबत होता आणि आता त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून काहीतरी महायुतीसोबत आलेला आहे. पण नंतर तो कधी तो तिकडे महाविकास आघाडी जाईल काय ते सांगता येत नाही आहे. पण ठीक आहे, त्याचं स्वागत आहे. तो माझाच कार्यकर्ता आहे आणि त्यांनी आपला वेगळा गट बनवलेला आहे, तर चांगली गोष्ट आहे. आणि मी इथं महायुतीसोबत असल्यामुळं त्याला वाटलं की आपण माझ्या वेगळं राहणं अयोग्य आहे, म्हणून तो आमच्यासोबत आलेला आहे. त्याचं स्वागत आहे.
और अभी मतलब जिस तरह चर्चा है, एकच फक्त मराठीत प्रश्न आहे की तुम्ही म्हणालात की लवकरच कदाचित मंत्रिमंडळ फेरबदल किंवा शक्यता आहे, तर तुम्ही आता राज्यमंत्री आहात, तुमचं काही प्रमोशन तुम्ही पाहता का? तुम्हाला कॅबिनेट मंत्री मोदी करतील अशी काही तुमची अपेक्षा किंवा अशी काही तुमची माहिती आहे? नाही, माझी अपेक्षा असली तरी माझ्या पक्षाचे खासदार जे आहेत ते लोकसभेमध्ये एक पण नाही, आणि त्यामुळं मला की कॅबिनेट मंत्रीपद मिळेल अशी शक्यता नाही. त्यामुळे मी काही त्यासाठी प्रयत्न करत नाही आहे. राज्यमंत्री पदावरती मी खुश आहे. मी राज्यमंत्री असलो तरी मंत्री म्हणून मी त्या ठिकाणी काम करतो आहे. साऱ्या त्या देशामध्ये मी फिरतो आहे. त्यामुळं मला प्रमोशन वगैरे मिळणार नाही आहे. पण नवीन एखादं खातं मला मिळालं अजून एखादं, तर अजूनही मी ते चांगल्या पद्धतीनं काम करेन. नाही मिळालं तर माझं जो सोशल जस्टिसचे डिपार्टमेंट आहेच आहे. पण प्रमोशन जे आहे ते मला प्रमोशन काय मिळणार नाही, कारण माझ्या पक्षाचे खासदार लोकसभेत नसल्यामुळं आणि इतर इंडियामधल्या इतर पक्षांचे काही 1-2 खासदार असूनही त्यांना राज्यमंत्रीपदच मिळालेलं आहे. त्यामुळे मला एकदम काही कॅबिनेट मिळालं तर माननीय नरेंद्र मोदी साहेबांची अडचण होऊ शकते की बाकीच्या लोकांना राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे आणि अनेक इंडियाला पाठिंबा देणाऱ्या लोकांना मंत्रिपदही मिळालेलं नाही आहे. त्यांचे राज्यसभेमध्ये त्यांचे लोक आहेत, एक आहे. तर मी एकटा राज्यसभेमध्ये असूनही मला तर संधी मिळालेली आहे. त्यामुळं मला असं वाटतं मी काही त्याची अपेक्षा करत नाही. मी नरेंद्र मोदींना अडचणीमध्ये आणण्याचं माझी भूमिका अजिबात नाही आहे. जर एखादं खातं मला वेगळं मिळालं तर मला आनंद होईल. सर, हिंदी में बता दीजिए कि आप रिक्शा चालक और ऑटो चालक जो गैर मराठी हैं उसके विषय पर प्रेस कॉन्फ्रेंस आप ले रहे हैं, जो सरकार की भूमिका है उसे लेकर क्या कहेंगे? नहीं, मेरा ये मानना है कि भाई महाराष्ट्र सरकार के जो प्रताप सरनाईक साहब जो हमारे अच्छे मित्र भी हैं, शिवसेना से एकनाथ शिंदे साहब की पार्टी से बिलोंग करते हैं और माननीय देवेंद्र फडणवीस जी के सरकार में ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट के मंत्री भी है. और एक ज़माना था कि मैं भी मतलब महाराष्ट्र का ट्रांसपोर्ट मिनिस्टर रहा था और मैंने अनेक सालों का जो अपना परमिट होता है, जो ऑटो रिक्शा वालों को, टैक्सी वालों को परमिट देने का 20-25 साल के बाद मैंने निर्णय लिया था और अनेक गौर गरीब लोगों को उसका फ़ायदा हुआ था. उसमें मराठी लोगों ने भी मैक्सिमम परमिट लिया था, नॉन मराठी लोगों ने भी लिया था. अभी माननीय प्रताप सरनाईक जी ने एक निर्णय अच्छा लिया था कि रिक्शा चलाने वाले को और टैक्सी चलाने वाले को मराठी आनी चाहिए और जिसको मराठी आएगी नहीं तो उन्होंने सीखने के लिए भी कुछ टाइम दिया था. लेकिन अभी उन्होंने अनाउंस किया है कि अगर जिनको मराठी सीखने का मौका देने के बावजूद भी जो मराठी से सीखे नहीं है, जिनको मराठी बोलने के लिए आता नहीं है, उनका लाइसेंस रद्द किया जाएगा. इस मुद्दे का मेरी पार्टी विरोध करती है. मेरी पार्टी का कहना यह है कि ज़रूर मराठी बोलने के लिए आना चाहिए, लेकिन गरीब लोग मुंबई जैसे शहर में आते हैं और मुंबई शहर सबको अपनाता है. मुंबई शहर अपने को मतलब सभी लोगों को अपने दिल में लेता है और सभी लोगों को मदद करने की भूमिका मुंबई भी रही है. इसीलिए मुंबई आर्थिक राजधानी तक इसका दर्जा गया है. यहाँ की किर्लोस्कर जैसे मराठी उद्योगपति भी हुए और भी अनेक उद्योगपति हुए हैं, लेकिन नॉन मराठी उद्योगपतियों की संख्या मुंबई में ज़्यादा है. जिस तरह टाटा है, बिरला है, महिंद्रा है, गोदरेज है, अदानी है, अंबानी है, ऐसे बड़े बड़े उद्योगपति जो है ये नॉन मराठी है, लेकिन इन लोगों ने मराठी पर प्रेम किया है. इन लोगों ने महाराष्ट्र पर प्रेम किया है, मुंबई पर प्रेम किया है. तो मुंबई का दर्जा आर्थिक राजधानी बनाने के लिए सभी लोगों का योगदान है और मुंबई में 60% लोग नॉन मराठी रहते हैं. हमें मुंबई में महानगर पालिका में जो सत्ता मिली है, इस सत्ता मिलने का कारण ये है कि यहाँ 60% जो नॉन मराठी लोग हैं उन्होंने हमको वोट दिया. मराठी लोगों ने तो दिया ही है, मैक्सिमम मराठी लोगों ने हमको वोट दिया ही है, लेकिन नॉन मराठी लोगों ने वोट दिया है, विधानसभा में दिया है, लोकसभा में दिया है. तो माननीय देवेंद्र फडणवीस जी को मेरा निवेदन है कि ऑटो रिक्शा का परमिट रद्द होने से ये संदेश अच्छा नहीं जाएगा. देश भर में महाराष्ट्र के बारे में गलतफहमियां हो सकती है और मेरे पार्टी का मराठी का अभिमान रखने वाली हमारी पार्टी है. मराठी को पूरा सपोर्ट हमारा है. प्रताप सरनाईक जी की भूमिका से हम सहमत भी है, लेकिन खाली लाइसेंस रद्द किया जाएगा इस मुद्दे का हमारी पार्टी विरोध करती है. और ऑटो रिक्शा वालों को मेरा कहना है कि आपने मराठी सीखना भी चाहिए,
लेकिन अगर एक आदि को मराठी नहीं आता होगा तो उसको मतलब लाइसेंस रद्द करने तक उनको सज़ा मिलना ठीक नहीं है। यही हमारी भूमिका है। और माननीय देवेंद्र फडणवीस जी ने, आज मुख्यमंत्री, उन्होंने मतलब इसमें कोई दखल लेनी चाहिए और इसमें से कोई ना कोई तो मार्ग निकालना चाहिए। और ऑटो रिक्शा वालों का, टैक्सी वालों का लाइसेंस बिल्कुल रद्द नहीं होना चाहिए। और जो मतलब मराठी सीखने की भूमिका जिस तरह प्रताप सरनाईक जी ने बताई है, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.